सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीत आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासात्मक प्रश्नांवर आवाज उठवत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून जनतेच्या प्रश्नांचा निपटारा करण्याची मागणी केली। मतदारसंघातील सर्व प्रश्नांवरती सकारात्मक तोडगा काढता येईल अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिली। मंगळवेढा टेल अंतर्गत 1.27 TMC पाणी मंजूर असून सुद्धा केवळ 0.27 इतकंच पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी मिळते। सदर पाणी येत असताना वरील तालुक्यामधील शेतकरी पाणी अडवून कॅनल फोडून पाणी घेतात। सदर बाबतीमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका आणि पाठपुरावा करून आवाज उठवून सुद्धा हे पाणी मिळत नसल्याची तक्रार आमदार महोदय यांनी यावेळी मांडून लवकरात लवकर हे पाणी दिले जावं अशी मागणी लावून धरली। तसेच टेल टू टेल पाणी वाटप कलम 144 अवलंब करून हे पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी उपलब्ध करून द्यावं असं पालकमंत्री गोरे यांनी या आदेशामध्ये केले। त्यासोबत म्हैसाळ पाणी वाटप योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांना आवश्यक दाबानं योग्य ते पाणी मिळवण्याची तरतूद लवकरात लवकर करण्यात यावी। RTO खात्याअंतर्गत स्थानिक वाहने व शेतकऱ्यांच्या वाहनांवर दंड आकारण्यात येऊ नये। टेंबू योजनेचं पाणी मान नदीत सोडून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामधील धरणे ही भरून मिळावीत। घरकुल योजनेमधील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमधील पंढरपूर आणि मंगळवेढा येथील जवळपास 2000 शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवूनही मंजूर नाहीत। सध्या पेरणी काळ हा सुरू असल्यामुळे ते तात्काळ मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचा निधी मिळावा अशी मागणी केली। आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामं पूर्ण होत आहेत, परंतु महाविकास आणि MCP यांच्यात समन्वय नसल्यामुळे लोकांना अजूनही पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। सर्वसामान्यांची कामं आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लवकर मार्गी लावावे तशा सूचना यावेळी देण्यात आल्या। यावेळी खासदार, जिल्ह्यातील आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी, कार्यकारी मुख्याधिकारी, नियोजन अधिकाऱ्यांसह प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते।